9 महिने पूर्ण झाले. जुईला प्रसूती कळा सुरू झाला. तिला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. थोड्याच वेळात प्रसूती झाली आणि तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला. दोघंही सुखरूप होते. हर्ष तर आनंदाने वेडा झाला होता. हॉस्पिटलमध्ये तिची आई तिच्या सोबत होती. दुसऱ्या दिवशी ती एकटीच झोपली होती. तेव्हा तिला काहीतरी जाणवलं. झोपेतच कोणीतरी तिच्या बाळाकडे पाहतंय असं तिला वाटलं. तिला एक थंडगार स्पर्श जाणवला. कुठून तरी एक सावली तिच्या शेजारून गेल्यासारखी वाटली. ती घामाघूम होऊन उठली. इकडे तिकडे पाहिलं पण कुणीच नव्हतं. तिला खात्री होती की हा तिचा भास नव्हता. ती खूप घाबरली. आई घरी गेली होती आणि हॉस्पिटलमध्ये दुसरं कोणी नव्हतं. थोड्याच वेळात आई परत आली. तिने आईला हे सगळं सांगितलं. आई काळजीत पडली कारण हे प्रसंग ओळखीचे वाटत होते. आता तिला घरी आणलं होतं. गावात परतल्यावरही विचित्र गोष्टी सुरू राहिल्या. जेव्हा बाळ रडायचं तेव्हा अचानक रडता रडता थांबायचं. कोणीतरी त्याला शांत करतंय असं वाटायचं. ती एकटी असताना तिच्या भोवती सावल्या फिरायच्या. तिच्या आईला हे सहन झालं नाही. तिनं आपल्या बहिणीला म्हणजे मुलीच्या मावशीला हे सगळं सांगितलं. दोघी एका साधूकडे गेल्या. साधूने डोळे बंद केले आणि मग शांतपणे म्हणाला, ती परत आली आहे. तुमच्या मुलीची सवत अंबिका. पण तुमच्या मुलीला त्रास द्यायला नाही, आपल्या नवऱ्याच्या वारसाला पाहण्यासाठी. ते ऐकून त्या दोघींना हायसं वाटलं. तिच्या आईने तिला सर्व सांगितलं. हे ऐकून जुईला एक एक गोष्टी आठवू लागल्या. ती जेव्हापासून गरोदर राहिली होती तेव्हापासून विचित्र गोष्टी घडू लागल्या होत्या. जेव्हा सासू किंवा नणंद तिला टोमणे मारायच्या तेव्हा त्यांच्या तोंडात शब्दच अडायचे. एकदम त्यांचा आवाज जाई, श्वास अडके किंवा अचानक कोणीतरी त्यांना थांबवलं असावं असं वाटायचं. कधी ती दमून काम करत असताना कोणीतरी तिची कामं उरकून टाकायचं. रात्री झोपताना कोणीतरी प्रेमाने तिच्या पोटावरून हात फिरवत असल्यासारखं वाटायचं. पण नवरा तिच्या जवळ नसायचा. हे सगळं ती अनुभवत होती पण घाबरून कुणाला सांगितलं नाही. पण जेव्हा आज तिला खरी हकीकत समजली म्हणून मग हर्ष घरी परतल्यावर तिने त्याला सगळं सांगितलं. हे ऐकून तेव्हा त्याचाही थरकाप उडाला. पण मग तो म्हणाला, माझं पहिलं प्रेम, ती आजही आपलं रक्षण करते. एके दिवशी दोघं झोपलेले असताना त्या खोलीत गार वारा सुटला. नवऱ्याचं लक्ष अचानक खिडकीकडे गेलं आणि त्याने स्पष्ट पाहिलं. ती होती अंबिका. त्याचाच हात धरून हलकंसं हसत होती. ती परत आली होती पण कारण फक्त एवढंच होतं, जे अधुरं राहिलं होतं त्याला पूर्ण करण्यासाठी किंवा कदाचित आपल्या नवऱ्याच्या वारसाचं रक्षण करण्यासाठी.